संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती, त्याचबरोबर एकजुटी तरुण मंडळ, राधे ग्रुप, खालसा कट्टा, खडके कट्टा ह्या सर्व तरुण मंडळांच्या वतीनं सारंग महोत्सव या ठिकाणी प्रतिवर्षी साजरा केला जातो आणि महिलांना एक मुक्त व्यासपीठ मिळावं, त्यांना बागडण्यासाठी एक बंदिस्त जागा असावी, त्यांना त्या ठिकाणी मनोरंजन करता यावं यासाठीच्या बऱ्याचशा उपाययोजना या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत या ठिकाणी केलेल्या असतात आणि त्याचा लाभ घ्यावा ह्यासाठी आम्ही प्रतिवर्षी या ठिकाणी विनंती करत असतो। यावर्षी योगायोगानं महिला दिनही आहे, रविवारी आहे आणि रंगपंचमी असा योग ह्या ठिकाणी आलेला आहे। तरी माझी सर्व महिलांना विनंती आहे की आपण सर्वांनी सारंग महोत्सवाचा या ठिकाणी सहभाग होऊन या ठिकाणी आमचाही आनंद द्विगुणित करावा आणि तुम्हीही त्या ठिकाणी तो मुक्तपणे बागडून त्या ठिकाणी रंगपंचमी साजरी करावी। महिला दिनाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी एक विशेष भेटवस्तूंचं नियोजन हे नक्कीच करण्याचं आमच्या सर्वच कार्यकर्त्यांचं एक नियोजन आहे, परंतु हे नियोजन जाग्यावर आल्यानंतरच त्यावेळेला महिलांना कळेल अशा पद्धतीची संकल्पना सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। त्यामुळं आपण सर्वांनी यावं आणि रंगपंचमीचा आनंद या ठिकाणी घ्यावा एवढी आपल्याला विनंती। की एक महिलांसाठीची खुशखबर म्हणजे गेली बरेच दिवसापासून महिलांच्या प्रतीक्षेत असणारा महिला जिम चालू करण्यासंदर्भातला जो विषय होता, जिम सर्व तयार आहे, त्या ठिकाणी लागणारे प्रशिक्षक असतील किंवा ज्या महापालिकेच्या व्यक्ती असतील ह्या लवकरच त्या ठिकाणी हजर होत आहेत आणि मी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आमच्या महापालिकेच्या वतीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील पहिली महिला जिम ही जी प्रभाग क्रमांक 9मध्ये चालू होत आहे ती येत्या 8 मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही चालू करतो आहे। 8 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून ही जिम चालू असेल, त्याचाही लाभ सर्व महिलांनी घ्यावा ही आपल्या चॅनेल्सच्या माध्यमातून आपल्याला विनंती।